नमस्कार, मी संस्कृती आणि आपण पाहत आहात नवा मराठा। अहिल्यानगर शहरात मध्यरात्रीच्या वेळी चोरट्यांनी गॅस कटरने दरवाजे तोडत एकाच रात्री 3 वेगवेगळ्या ठिकाणी चोरी करत रोकड आणि दागिने लंपास केलेत। शहरातील विनायकनगर परिसरात सोमवारी रात्री सुमारे 11 वाजेच्या सुमारास चोरट्यांनी 3 घरांचे दरवाजे गॅस कटरच्या साहाय्याने उघडून घरात प्रवेश केला। यामध्ये चोरट्यांनी घरातील रोकड, सोन्याचे दागिने आणि किमती वस्तू चोरून नेल्या। विशेष म्हणजे चोरांनी अमोल जाधव, मयूर बोकरिया आणि सुजाता बिहानी यांच्या घरात गॅस कटरने कुलूप कापून घरात प्रवेश केला। त्यानंतर ऐवज लंपास केला। तसेच या तिन्ही घरफोड्यांच्या घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाल्या असून या प्रकरणी कोतवाली पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली आहे। हिंदुत्ववादी संघटनांनी अहिल्यानगर शहरात एकत्र येत जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या हिंसक घटनेचा तीव्र निषेध व्यक्त केला। पाकिस्तानातील अतिरेक्यांनी केलेल्या हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या हिंदू पर्यटकांना श्रद्धांजली वाहण्यात आली आणि पाकिस्तान विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली। हिंदू राष्ट्र सेना, श्रीराम नवमी उत्सव समिती, राधाकृष्ण मित्र मंडळ, महाकाल ग्रुप तसेच सचिन पळशीकर मित्र मंडळ यांच्यातर्फे आयोजित केलेल्या निषेध सभेत पहलगाम मध्ये घडलेल्या घटनेवर संताप व्यक्त करण्यात आला। 22 तारखेला जो दहशत हल्ला झाला, ते 26 निरपराध हिंदू बांधव मृत्युमुखी पडले। त्या संपूर्ण बांधवांना प्रथमतः सकल हिंदू समाज अहिल्यानगर श्रीराम नवमी उत्सव समिती नेहरू मार्केट तर्फे, हिंदू राष्ट्र सेना, महाकाल ग्रुप तर्फे त्यांना प्रथमतः आदरांजली वाहत आहे। भावपूर्ण श्रद्धांजली। आज आपल्या भारताच्या देशामध्ये पहलगाम या ठिकाणी ज्या जिहादी अतिरेक्यांनी निष्पाप नागरिकांवर गोळीबार केला, त्यांना पॅन करून त्यांचा धर्म विचारून त्यांना गोळी मारण्यात आली। अशा या दहशतवादी अतिरेकी मुस्लिम अतिरेक्यांना आपल्या संपूर्ण अहिल्यानगर अखंड हिंदू समाज मार्फत श्रीराम नवमी उत्सव समिती, हिंदू राष्ट्र सेना मार्फत काही निषेध व्यक्त करीत आहोत। तसेच या अतिरेक्यांना लवकर लवकर गोळ्या झाडून सर्वांसमक्ष फाशी देऊन शिक्षा करावी आणि संपूर्ण विविध अहिल्यानगरमध्ये हिंदू संघटनामार्फत आम्ही त्यांचा निषेध व्यक्त करीत आहोत। जय श्रीराम, जय श्रीराम, माता की जय, हिंदू राष्ट्र की जय, श्रीराम, छत्रपती शिवाजी महाराज की जय, धर्मवीर संभाजी महाराज की जय। जय श्रीराम। आज आठवड्याखाली 22 एप्रिलच्या दिवशी काश्मीर मध्ये असलेल्या पहलगाम या ठिकाणी दिवसाढवळ्या मुसलमान दहशतवाद्यांनी, इस्लामी आतंकवाद्यांनी हिंदूंवर गोळ्या चालवल्या। त्या ठिकाणी जे पर्यटक म्हणून हिंदू गेले होते, त्या हिंदूंचं नाव विचारून, त्यांचा धर्म विचारून हिंदूंना सर्रासपणे दिवसाढवळ्या या स्वतंत्र भारतामध्ये गोळ्या चालवण्यात आल्या, त्यांना शहीद करण्यात आलं। या मागे मानसिकता ही पाकिस्तानी लांडी जिहादी आणि इस्लामी मानसिकता यामागे कारणीभूत आहे। भारताने शांत न बसून, नुसतं पाणी बंद न करून, भारताने त्वरित पाकिस्तानवर हमला चढवत पाक अधिकृत काश्मीर हे ताब्यात घेतलं पाहिजे। त्यासाठी जर केंद्र सरकारने सैन्य म्हणून आम्हा हिंदुत्ववाद्यांचा पुकार केला, तर आम्ही एकही क्षणाचा विलंब न करता सैनिक म्हणून लढून या लांड्या पाकिस्तानाला निस्तानाभूत करण्याचं काम करू। त्याचसोबत भारतामध्ये असलेल्या हिंदूंनी हे लक्षात घेतलं पाहिजे की आपल्या धर्मबंधूंना त्या ठिकाणी नाव विचारून, धर्म विचारून मारण्यात आलं। आपण भारतामध्ये जे पाकिस्तान परस्त लोक राहतात, यांची कंबर मोडण्यासाठी आपण जी काही खरेदी करू ती फक्त हिंदूंकडूनच करायची आहे। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने संपूर्ण राज्यात स्वाभिमान मंगल कलश यात्रेला सुरुवात झाली असून उत्तर महाराष्ट्रातील जळगाव येथे शुभारंभ झाला आहे। 30 एप्रिल रोजी शिर्डी येथे आगमन होणार असून याबाबत पक्षाची नियोजनाची बैठक जिल्हाध्यक्ष अशोकराव सावंत यांच्या अध्यक्षतेखाली आणि आमदार काशीनाथ दाते यांच्या प्रमुख उपस्थितीत झाले। अहिल्यानगर येथे दरवर्षीप्रमाणे श्री संत शिरोमणी गोरोबा काका समाधी सोहळा भक्तिभावात आणि उत्साहात पार पडला। या निमित्ताने मंदिरात विविध धार्मिक, सांस्कृतिक आणि सामाजिक उपक्रम राबवण्यात आले।
यामध्ये विशेषतः महिलांसाठी कार्यक्रम, भजन, प्रवचने, रक्तदान शिबिर आणि महाप्रसाद यांचा समावेश होता. तसेच या सोहळ्याला प्रमुख पाहुणे म्हणून तेमेनाथजी महाराज आणि मस्तनाथजी महाराज उपस्थित होते. त्यांनी भक्तांना मार्गदर्शन केले. अहिल्यानगर शहरातील कापड बाजार येथील लक्ष्मीबाई भाऊराव पाटील प्राथमिक शाळेतील विद्यार्थिनी उन्हाळ्याच्या तीव्र तापमानामुळे त्रासलेले पक्षी लक्षात घेऊन त्यांच्या आधारासाठी मुठभर धान्य आणि घोटभर पाणी उपलब्ध करून देण्याची कल्पना कृतीत उतरवली. या उपक्रमासाठी विद्यार्थी शाळेच्या आवारात, झाडांवर, अंगणात, गच्चीत आणि आपल्या घरी देखील अन्न पाण्याची व्यवस्था करत आहेत. अहिल्यानगर शहरातील घटस्फोटित आणि परित्यक्त्या आणि सवलतीखाली बदलीचा लाभ घेण्यासाठी अर्ज करणाऱ्या शिक्षकांकडून चुकीची आणि खोटी माहिती दिल्याचे उघड झाले आहे. त्यामुळे यांच्या अर्जांवर तात्काळ कारवाई करण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शरदचंद्र पवार गटाच्या वतीने करण्यात आली. सामाजिक न्याय विभागाचे तालुका अध्यक्ष चंद्रशेखर पंचमुख यांनी संबंधित प्राथमिक शिक्षणाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात ही मागणी केली. या अर्जाची माहिती, त्यातील दोष आणि त्यामागील हेतू याचा सखोल तपास होईपर्यंत सर्व अर्ज थांबवण्याचा निर्णय जिल्हा शिक्षणाधिकाऱ्यांनी घेतला आहे. अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ गुरुपीठाचे दिंडोरी प्रणित सावेडीमधील तपोवन रोडवरील श्री स्वामी समर्थ केंद्रात पुण्यतिथी निमित्त भक्तिभावाने सांगता झाली. यामध्ये हजारो भाविकांनी उपस्थितीत राहून महाआरतीत सहभाग घेतला. कार्यक्रमात महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. या केंद्राच्या माध्यमातून आध्यात्मिक विकास आणि संस्कार केंद्र म्हणून कार्य केले जाते. यानुसार या पुण्यतिथी निमित्त यज्ञ आणि सत्संगाचे आयोजन करण्यात आले. यावेळी शेकडो महिला भाविक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. आज अहिल्यानगर येथे भगवान महावीर चषक क्रीडा स्पर्धांचा भव्य शुभारंभ वाडिया पार्क येथे पार पडलाय. या स्पर्धेमुळे स्थानिक तसेच ग्रामीण भागातील नवोदित खेळाडूंना दर्जेदार स्पर्धांमध्ये सहभागी होण्याची संधी मिळणार आहे. या स्पर्धांचे आयोजन उद्योजक नरेंद्र फिरोदिया यांचे प्रमुख उपस्थितीत उद्घाटन झाले. तसेच महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी विशेष प्रोत्साहन देत आयोजकांनी सांस्कृतिक आणि प्रेरणादायी उपक्रम देखील आयोजित केले आहेत. या निमित्ताने खेळाबरोबरच शिक्षणातही प्रगती साधता येईल असे आयोजकांनी सांगितले. नमस्कार, मी अतुल शिंगवी. महावीर चषक परिवार म्हणजे आज आपण पाहिलं असेल की खूप मोठ्या प्रमाणात नगरमध्ये क्रिकेट असेल, बाकी आता नवीन त्यांनी रनिंग वगैरे, टग ऑफ वॉर, बॅडमिंटन अशा वेगवेगळ्या स्पर्धा आयोजित केलेल्या आहे. याच्यामुळे काय होतं, जास्तीत जास्त लोक ग्राउंडवर येतात आणि जास्तीत जास्त लोक या सामन्यामध्ये जुडले जातात. याच्यामुळे काय होतं का नवी पिढी जी आहे, नवी पिढीला मोबाईल न पाहता ग्राउंडवर आल्यामुळं त्यांचं आरोग्य चांगलं राहतं. आणि महावीर परिवार हे कायमच आम्हाला या गोष्टीमध्ये कुठं ना कुठं इन्व्हॉल्व्ह करतं. त्यासाठी मी महावीर चषक परिवारचे सुद्धा आभार मानतो. आणि असेच मुलांना नवीन नवीन संधी उपलब्ध करून जास्तीत जास्त प्रमाणात कशा स्पोर्टचे आपल्याला ऍक्टिव्हिटी घेता येईल यासाठी आम्ही कायमच महावीर चषक परिवार सोबत आहे अशी मी ग्वाही देतो. मैं पुणे से स्पेशली मैच देखने के लिए यहाँ पे आई हूँ. महावीर चषक का नाम मैंने बहुत सुना है. आज उनको देखने का एक अलग ही अंदाज आया. उनका मैनेजमेंट, उनका फूड, उनके प्लेयर्स इज द ऑसम. और उनके लिए मैं बस इतना कहना चाहूंगी, हर गली यहाँ की अच्छी लगी, हर एक मेहमान अच्छा लगा, हर एक प्लेयर अच्छा लगा. हम आए इस सम्मेलन में, सच में कहूंगी हम आए इस सम्मेलन में, ये आयोजन भी अच्छा लगा और यहाँ के सब व्यक्तित्व भी अच्छे लगे. नमस्कार, मी हिमायुंशी उमेश मंत्री बोलत आहे वाडिया पार्क मधून. इथे दरवर्षी खेळांचा आयोजन केला जातो. इथे क्रिकेट तर मेन आहेच, पण ह्याच्यासोबतच रिले होत आहेत आणि रस्सी खेच आणि बॅडमिंटन सुद्धा कॉम्पिटिशन्स होत आहेत वेगवेगळे ग्रुप्सचे. माझ्या मतेने 16 ग्रुप्स आहेत. इथे खूप छान आयोजन केलं जातं. तर आणि नाश्त्याची सोय आहे. लेडीज साठी वेगळी बसायची सोय पण केलेली आहे, जेंट्स साठी पण बसायची वेगळी सोय केलेली आहे. आम्ही दरवर्षी येत असतो. इथे खूप छान अरेंजमेंट जे आम्हाला आवडतं आणि आम्ही समर वेकेशन चांगलं एन्जॉय करतो इथे येऊन. मी सगळ्यांना रिक्वेस्ट करते की तुम्ही पण या आणि या लोकांचा प्रोत्साहन वाढवा, एनकरेज करा. थँक्यू. बोला. महावीर चषक परिवार हा यामध्ये एकच आम्ही धोरण ठेवलं होतं की सर्व जण एकत्र येऊन हा कार्यक्रम कसा चांगला पार पडेल
आणि त्यामुळे यंग ग्रुप सगळं एक टेबलावर काम करण्यासाठी खेळण्यासाठी जमा होतील. त्यामुळे त्यांचा व्यायाम वगैरे बी होईल आणि सर्वांची एकी होईल. त्यामुळे आम्हाला त्यामध्ये फार आनंद येतो. आम्ही हा 16 वर्षापासून हा कार्यक्रम घेत आहे आणि यावेळेस आम्हाला तर फार मोठे प्रतिसाद भेटत आहे आणि इथून पुढे बी आम्हाला सर्व लोक मदत करणार आहेत आणि पोरांनी सर्व यंग लोकांनी मिळून सगळ्यांनी मिळून संघ राहून एकजुटीने कार्यक्रम करावा आणि खेळ खेळत राहावे. त्याबद्दल त्यांना खूप खूप शुभेच्छा. ओके. मी अनिल दुगड. महावीर चषक आमच्या परिवारचे फार मोठे क्रिकेट सामने चालू आहे. सर्व गेम्स चालू आहेत. बॅडमिंटन चालू आहे, रनिंग चालू आहे आणि रस्सी खेच पण चालू आहे. महावीर चषक हा परिवार फार मोठा झालेला आहे. फार मोठे कार्यक्रम घेतात आणि त्यांचे आता 4 तारखेला फायनल मॅचेस आहेत आणि सर्वजण वाड्या पार्क येथे बघण्यासाठी फार लोक गोळा होतात. फार मोठी रस्सी खेच चालू आहे. मॅचेस चांगले चालू आहेत. ऑलिम्पिक भरल्यासारखं वाटतं हे. आणि महावीर चषक हा पूर्ण परिवार आहे आणि आम्हाला डोनर्स लोक बी फार मदत करतात. त्यामुळे आम्ही एक कार्यक्रम घेऊ शकतो, चांगल्या प्रकारे करू शकतो कार्यक्रम. अहिल्यानगर येथील रक्षिता महिला मंचच्या संस्थापिका कल्पना अशोक घडेकर कारले यांना भारत सरकारच्या नीती आयोग, कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालय तसेच सूक्ष्म आणि लघु उद्योग मंत्रालय आणि आयर्लंड एक्रेडेशन फोरमच्या वतीने प्रमाणित लिजेंडरी पीस अवॉर्ड काउन्सिल या शैक्षणिक विद्यापीठाची अबॅकस या गणितीय संकल्पनेतील मोजणीमधील हातच्याची अडचण सोडवणाऱ्या क्रांतिकारी संशोधनाबद्दल केवळ भारतातीलच नव्हे तर जगातील पहिली PhD प्राप्त करण्याचा मान प्राप्त झाला आहे. भिंगार सौरभनगर येथील श्री साई मंदिराच्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित अखंड हरिनाम सप्ताह मोठ्या भक्तिभावाने आणि उत्साहात पार पडला. सप्ताहाच्या निमित्ताने सामाजिक बांधिलकी जपत स्नेहालय संचलित केअरिंग फ्रेंड हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटरच्या वतीने महाआरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिराचा लाभ पंचक्रोशीतील भाविकांनी घेतला. 27 एप्रिल रोजी प्रीतीज पाठशाला आणि कॅम्ब्रिज चॅम्प इंटरनॅशनल प्रीस्कूल यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ड्रॉइंग आणि रंगभरण स्पर्धेत युवराज प्रमोद सूर्यवंशी याने प्रथम क्रमांक पटकावला. पाणी हेच जीवन या विषयावर त्याने साकारलेले चित्र परीक्षकांना भावले. ही स्पर्धा उन्हाळी सुट्टीतील मुलांच्या कला कौशल्यांना वाव देण्यासाठी आयोजित करण्यात आली होती. पहलगाम येथे पर्यटकांवर झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा जिल्हा मराठा नागरी सहकारी पतसंस्थेच्या वतीने 27 एप्रिल रोजी काळ्या फिती लावून निषेध करण्यात आला. तसेच मृत पर्यटकांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. पतसंस्थेच्या वतीने मार्केट यार्ड शाखेत बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी त्या घटनेचा निषेध व्यक्त करून श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. माजी आमदार अरुणकाका जगताप यांच्या प्रकृतीत लवकर सुधारणा होण्यासाठी नगर शहरातील उद्योजकांनी तिरुपती बालाजीच्या चरणी प्रार्थना केली. त्यांच्या नेतृत्वाचे आणि मार्गदर्शनाचे महत्त्व अधोरेखित करत अनेक उद्योजक तिरुपतीच्या पवित्र परिसरात एकत्र आले. उपचारादरम्यान काकांना प्रकृती लाभावी म्हणून बालाजी चरणी डोळ्यात श्रद्धा भरून साकडे घालण्यात आले. अहमदनगर महाविद्यालयातील जैव तंत्रज्ञान विभागातील पदव्युत्तर शिक्षण घेणाऱ्या शुभांगी उत्तम भांड आणि पदवी शिक्षण घेणारे यश गायकवाड या दोन्ही विद्यार्थ्यांना मायक्रोबायोलॉजी सोसायटी इंडिया या संस्थेमार्फत उत्कृष्ट विद्यार्थी पुरस्कार प्रदान करण्यात आला. विद्यार्थ्यांचे विविध अंगी कौशल्य, शैक्षणिक गुण इत्यादी लक्षात घेऊन हा पुरस्कार विद्यार्थ्यांना देण्यात आला. अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर मौल्यवान खरेदीला अतिशय शुभ मानले जाते. सोने चांदीप्रमाणेच आपले घरही लखलखीत ऐश्वर्य संपन्न असावे यासाठी गृह सजावट महत्वाची असते. हीच बाब लक्षात घेऊन नगरमधील सावेडी पंकज स्टील कंपाऊंड येथील अरिहंत होम डेकोर येथे घराचे सौंदर्य वाढवणारी मोठी व्हरायटी उपलब्ध करून देण्यात आली आहे, अशी माहिती दिवांशू मुनोत आणि पंकज मुनोत यांनी दिली. अहिल्यानगर जिल्ह्यातील नेवासा तालुक्यातील गोंडेगाव जनकल्याण फाउंडेशनच्या सन 2025 चे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज आदर्श समाजभूषण पुरस्कारासाठी अहिल्यानगर जिल्हा हमाल पंचायतचे जिल्हाध्यक्ष अविनाश घुले यांची निवड करण्यात आली असल्याची माहिती फाउंडेशनचे अध्यक्ष पांडुरंग रोडगे यांनी दिली. पुरस्कार वितरण सोहळा 30 एप्रिल रोजी सायंकाळी 6 वाजता आमदार विठ्ठलराव लंगे यांच्या हस्ते गोंडेगाव येथे होणार असल्याचे सचिव सुरेश रोडगे आणि रामदास नजन यांनी सांगितले आहे. अहिल्यानगर येथील कल्याण रोड येथील गणेश नगर येथे म्हसोबा यात्रेनिमित्त श्री पावन म्हसोबा मंदिरात आकर्षक फुलांची सजावट करण्यात आली होती. तसेच आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली होती. सकाळी मंदिरात महाअभिषेक करण्यात आला. दर्शनासाठी सकाळपासूनच भाविकांनी गर्दी केली होती.
अहिल्यानगरचे रहिवासी रोनक मुनोत यांच्या हस्ते इंडियन प्रीमियर लीग मध्ये रविवारी झालेल्या सामन्यात सुपर 6 मारणाऱ्या खेळाडूला बक्षिसाची ट्रॉफी देण्यात आली। स्पर्धेत मुंबई इंडियन्सने लखनौ संघावर विजय संपादन केला। या सामन्यात सर्वाधिक षटकार मारणारा खेळाडूची ट्रॉफी मुंबई संघातील रायन रिकल्टन याला अहिल्यानगरच्या रोनक मुनोत यांच्या हस्ते प्रदान करण्यात आली। तर अशाच माहितीपूर्ण बातम्यांसाठी चॅनलला सबस्क्राइब नक्की करा।